नमस्कार. राजेश रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, आज आहे धुळवड आणि अनेक ठिकाणी आज मटणाचे काही प्रकार करतात. रेग्युलर मटण मसाला, मटण रस्सा, तांबडा पांढरा करतातच. आज आपण एक वेगळा पदार्थ बघणार आहोत, हैदराबादी दम का गोश्त, आणि तो सुद्धा बोनलेस. त्यासाठी काय काय पदार्थ घ्यायचे, साहित्य काय घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवतो. अतिशय सोपा प्रकारे पण टेस्टी होतो. बघूया आपण. बोनलेस हैदराबादी मटण करण्यासाठी हे मी बोनलेस मटण घेतले. हे 250 ग्रॅम आहे. हा तळलेला कांदा आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे चांगले लाल तळून घेतले. कोथिंबीर आहे. ही आहे पपई आणि पुदिन्याची पेस्ट. कच्च्या पपईची पेस्ट घेतली. त्याला टेंडरायझर पावडर पण मिळतात, पण शक्यतो नॅचरल वापरावं. आणि एकदा ही पेस्ट करून ठेवली ती बरेच दिवस जाते. त्याचे क्यूब्स करून ठेवायचे. मीठ, हळद, दही घालणार आहे, जिंजर गार्लिक पेस्ट, मटण मसाला आणि काश्मीरी लाल मिरची. आता हे सर्व मी एकत्र करून घेतो आणि छानपैकी मॅरिनेशन त्याचं करून घेतो. आणि हे मॅरिनेशन करताना हे तळलेल्या कांद्याचं तेल मी त्यात घालणार आहे. अगदी थोडं घालणार आहे चवीपुरतं. आणि ही बाकीची डिश मी साजूक तुपात करणार आहे, त्यामुळे ती अगदी रिच होणार आहे. कशी करायची ते मी आता तुम्हाला दाखवतो. पाव किलो बोनलेस मटणमध्ये मी साधारण अर्धाच वाटी दही घातले. 3 ते 4 चमचे घट्ट दही पाहिजे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट. हे फार तिखट करायचे नसते, फार टेस्टी होते. पण हे मटण मसाला आहे, हा साधारण अर्धा चमचा घातलाय मी. पपईची पेस्ट आणि पुदिन्याची पेस्ट. पपईच्या पेस्टनी ते छान मॅरिनेट होतं आणि टेंडर होतं. तळलेला कांदा घातलाय. कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ 1 चमचा घातलाय, हे लक्षात ठेवायचं. आलं लसूण पेस्ट ही साधारण 1 चमचा घातली मी. आणि सगळ्यात शेवटी लिंबू रस. आणि आधी सांगितलं त्याप्रमाणे कांदा तळला त्याचे 2 चमचे तेल घालणार आहे. हे बहुतेक सगळंच घालतात तेल, पण इतकं मला ते तेलाचं करायचं नाही, साजूक तुपात करायचंय. आता हे सगळं मी छान मिक्स करून घेतो आणि 2 तास मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देतो. 2 तासानंतर हे आपल्याला फक्त वाफेवर शिजवायचं आहे. त्यासाठी नॅचरल टेंडरायझर वापरला, फक्त वाफेवर मंद आचेवर हे छान शिजतं. करायला अगदी सोपी डिश ही. हे मॅरिनेशन मी आता फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवून देतो. 2 गोष्टी मॅरिनेशन मध्ये टाकायच्या राहिल्या आहेत. एक मिरची घेतली तुकडे करून, बारीक तुकडे करून. अर्धा चमचा धणे पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर. सगळं टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. हे फारसं बिघडत नाही. ऍक्च्युली हे पदार्थ तुम्ही मटणची डिश करताना सुद्धा घातले तरी चालतात. लक्षात आले तर लगेचच हे मिक्स करून घेऊ आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आपलं बोनलेस मटण छान मॅरिनेट झालेलं आहे. 2 तास ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तुम्ही समजा केलं तर ओव्हरनाईट जर ठेवलं तर रिझल्ट जास्त छान मिळतात, पण असंही छान होतं. आता यामध्ये कढईमध्ये, नॉनस्टिक कढईमध्ये 2 चमचे मी साजूक तूप घेतले. हे साजूक तुपात मी करणार आहे. 2 चमचे साजूक तूप घातले. 2 चमचे तेल घातले. 2 चमचे जिरे. 2 चमचे मोहरी. 2 चमचे जिरे. 2 चमचे
बोनलेस मटनला थोडीशी त्याची चरबी असते किंवा फॅट असतं, त्यामुळे आपण हे तेलही किंवा तूपही अगदी जपून घालायचं, नाहीतर ते खूप तेलकट होतं. तूप पातळ झालेलं आहे आपलं, कढई गरमच होती. हे सर्व बोनलेस मटण आता मी त्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये ट्रान्सफर करतो. त्याचं मॅरिनेशन सर्व त्यामध्ये जाऊ द्यायचं. आणि हाय फ्लेमवर हे चांगलं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. हे मटन पीसेसचे ज्युसेस छान सुटतात. त्यातलं फॅट असतं ते रिलीज होतं. चांगलं 2-3 मिनिटं मोठ्या फ्लेमवर परतून घ्यायचंय. हे फ्रीज मधून काढल्यामुळे ते थंड आहे, त्यामुळे थोडंसं ते नॉर्मलला यायला 2 मिनिटं लागतील. त्यापुढे 3-4 मिनिटं आपण हे परतून घेऊया. बोनलेस मटन पीसेस हाय फ्लेमवर मी चांगले परतून घेतलेत. त्यातलं फॅट रिलीज व्हायला लागले, तूप पण आहे. ते फार कोरडं होऊ द्यायचं नाहीये. गॅस लो करायचा आहे आणि त्यामध्ये साधारण पाव भांड पाणी घालायचंय. गॅस थोडा मोठा करून त्याला एक उकळी आणायची आणि अगदी लो फ्लेमवर 35 ते 40 मिनिटं हे शिजवून घ्यायचंय. उकळी आलेली आहे. गॅस आता बारीक करतोय आणि त्या वाफेवरच आपण झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं. त्याला वाफ पूर्ण मिळावी म्हणजे पॅनच्या झाकणाला जे छोटंसं होल असतं त्यामध्ये वाटी ठेवून द्यायची, म्हणजे वाफ पूर्ण मिळते त्याला. 20 मिनिटातच आपलं हे बोनलेस मटण छानपैकी मऊ शिजलेलं आहे. व्यवस्थित त्यात फोर्क जातो आहे. फक्त ते ओव्हरकुक करायचं नाही, नाहीतर चिवट होतं. आता गॅस मोठा करून त्याचे एक्स्ट्रा पाणी आहे किंवा ग्रेव्ही आहे ती आपण थोडीशी घट्ट करायची. आपलं बोनलेस मटण तयार होईल. आपलं हैदराबादी दम का गोश्त म्हणजे दम का बोनलेस मटण तयार आहे. त्याला रस्टिक फ्लेवरसाठी थोडीशी त्याच्यावर कसुरी मेथी घालतोय. फ्लेवर खूप छान येते, रस्टिक फ्लेवर येते. नीट एकत्र करायचं. कोथिंबिरीने गार्निश करायचं आणि गरम गरमच सर्व करायचं. तर आपला हैदराबादी दम का गोश्त तोही बोनलेस तयार आहे. आपण त्याचा मस्त आस्वाद घेऊया आणि धुळवड साजरी करूया.